सेमिस्टर फर्स्ट मध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करत आहोत। मी प्राध्यापक दीपली अतुल पडोळे सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत करते। आपण चौथ्या युनिट मध्ये पूर्ण स्पर्धेच्या बाजार प्रकाराचा अभ्यास करत आहोत आणि आजच्या या तासिकेला आपण पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एक उत्पादन संस्था किंवा एक पेढी आपलं उत्पादनाचं कार्य कशा पद्धतीने करते, अल्प कालावधीमध्ये तिचा समतोल कसा साध्य होतो याचा विस्तृत अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाला 16 मार्काचं वेटेज असून या मुद्द्यामध्ये आपल्याला 3 आकृत्यांचा अभ्यास करायचा आहे। या आकृत्या स्पष्ट करून घेत असताना किंवा समजावून घेत असताना आपण प्राप्तीचे वक्र आणि खर्चाचे वक्र कसे तयार होतात याची कृपया आठवण करावी, कारण जर आपल्याला हे वक्र कसे तयार होतात हे जर लक्षात आलं नाही तर आपल्याला हे संपूर्ण विश्लेषण लक्षात राहणार नाही। विचार करूया, पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एक उत्पादन संस्था आपलं उत्पादनाचं कार्य कशा पद्धतीने करते। आपण या ठिकाणी आकृतीचाच विचार करणार आहोत। पूर्ण स्पर्धा आहे, पूर्ण स्पर्धेची जी वैशिष्ट्ये आहेत, असंख्य विक्रेते, असंख्य ग्राहक, एकसारखी वस्तू आहे, प्रवेश निर्गमनाचं स्वातंत्र्य आहे, या ठिकाणी उत्पादनाचे घटक आहेत ते गतिशील आहेत, जाहिरात खर्चाचा अभाव आहे आणि या वैशिष्ट्यांनी युक्त ही जी पूर्ण स्पर्धा आहे त्या पूर्ण स्पर्धेच्या बाजार प्रकारामध्ये आपण जे प्राप्तीचे वक्र पाहतो, हा प्राप्तीचा वक्र अक्षाला समांतर असतो। कारण का, असंख्य उत्पादन संस्था आहे, उत्पादनाचे घटक पूर्णपणे वापरले जातात आणि जसं जसं उत्पादनाचं कार्य उत्पादन संस्था वाढवते तसं तसं जो प्रत्येक नगासाठी येणारा खर्च आहे तो घटत जातो आणि या ठिकाणी प्रत्येक नग विकल्यानंतर आपल्याला जी प्राप्ती होते म्हणजे आपली सरासरी प्राप्ती आहे ती सारखी असते। या ठिकाणी सरासरी प्राप्ती म्हणजे प्रत्येक नग विकल्यानंतर आपल्याला जी प्राप्ती मिळते त्याला आपण सरासरी प्राप्ती म्हटलेलं आहे आणि शेवटचा नग विकल्यानंतर आपल्याला जी प्राप्ती भेटते त्याला आपण सीमांत प्राप्ती म्हटलेलं आहे। पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती सारखी असते, हे विश्लेषण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। आणि मुळातच पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा समतोल म्हणजे किंमत, म्हणजे समतोल किंमत, सरासरी प्राप्ती, सीमांत प्राप्ती, सरासरी खर्च आणि सीमांत खर्च हे 5ही घटक एक असतात। त्या ठिकाणी आपल्या पूर्ण स्पर्धेचा समतोल निश्चित होतो। मग हा झाला समतोलाचा भाग। आपण आकृतीच्या माध्यमातून सगळं विश्लेषण पाहणार आहोत, पण या ठिकाणी अल्प कालावधी आहे। मग अल्प कालावधी म्हणजे काय याचा आपण विचार केलेला आहे। अल्प कालावधी म्हणजे बाजाराचा असा काळ की आपण केवळ बदलते घटक बदलवू शकतो, आपले जे स्थिर घटक आहेत त्यामध्ये कोणताही आपल्याला बदल करता येत नाही। मग आपले बदलते घटक कोणते आहेत तर कच्चा माल आणि श्रमिकांची संख्या। वाढत्या मागणीला वाढता पुरवठा करण्यासाठी आपण केवळ बदलते घटक बदलवू शकतो। मग असा जो काळ आहे त्याला आपण अल्प कालावधी म्हटलेला आहे। या अल्प कालावधीमध्ये उत्पादन संस्थेला अतिरिक्त नफा मिळू शकतो, सर्वसाधारण नफा मिळू शकतो किंवा तोटा सुद्धा होऊ शकतो। मग हे कशा पद्धतीने, हा इक्विलिब्रियम कशा पद्धतीने होतो याची माहिती आपण आकृतीच्या माध्यमातून पाहणार आहोत। पूर्ण स्पर्धेच्या बाजारात अल्प कालावधीमध्ये उत्पादन संस्था कशा पद्धतीने अतिरिक्त नफा प्राप्त करते हे आपण लक्षात घेऊया। या ठिकाणी आपण अक्ष काढलेला आहे आणि या ठिकाणी आपण अय अक्ष काढलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही आकृती काढताना आपण खर्चाचे वक्र आणि प्राप्तीचे वक्र हे कशा पद्धतीने काढायचे याचा थोडा विचार करा। नेहमी हा समतोल काढत असताना आपण अक्षावरती उत्पादन मोजलेलं आहे आणि अय अक्षावरती प्राप्ती व खर्च मोजलेला आहे। अल्प कालावधी आहे, आपण केवळ बदलते घटक बदलू शकतो, स्थिर घटक आपले स्थिर आहेत। या ठिकाणी आपण आधी खर्चाचे वक्र काढणार आहोत। खर्चाचे वक्र काढताना नेहमी लक्षात घ्या, आपण हा डावीकडून उजवीकडे वरती जाणारा हा सीमांत खर्च वक्र काढलेला आहे आणि या ठिकाणी हा आपला सरासरी खर्च वक्र आहे। सरासरी खर्चाला सीमांत प्राप्तीच्या वक्राने खालून वरती जाताना ज्या ठिकाणी छेदलेले असेल त्या ठिकाणी आपल्याला समतोल बिंदू प्राप्त होतो। मग आपण हा प्राप्तीचा वक्र काढलेला आहे। हा आपला सीमांत खर्च आहे आणि हा आपला सरासरी खर्च आहे। जेव्हा आपण आधी अभ्यासलेला आहे, पूर्णपणे प्राप्तीचे वक्र अभ्यासत असताना हे आपल्याला माहित आहे। हा आपला सरासरी प्राप्तीचा वक्र आहे आणि हाच आपला सीमांत प्राप्तीचा
वक्र आहे. कारण का विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण स्पर्धा आहे. मग आपला समतोल कसा साध्य होतो, तर आपण आता म्हटलंय हे गणित नेहमी लक्षात ठेवायचं, हे सूत्र नेहमी लक्षात ठेवायचं. काय तर सीमांत खर्चाच्या वक्राला किंवा असं समजा सीमांत प्राप्तीच्या वक्राला सीमांत खर्च वक्राने ज्या ठिकाणी छेदलेले असेल त्या ठिकाणी आपल्याला समतोल बिंदू प्राप्त होतो. म्हणजे या ठिकाणी आपण हे उत्पादन झालेलं आहे. मग या ठिकाणी आपल्याला समतोल बिंदू लक्षात येतो की आपलं जे पेढीचं उत्पादन आहे अब एवढं उत्पादन घेईल. अब एवढ्या उत्पादनासाठी त्या पेढीला हा अख एवढी प्राप्ती होते आणि आपल्याला खर्च शोधायचा आहे. आपण खर्च कसा काढणार आहोत, तर हा जो सरासरी खर्च आहे तो त्या उत्पादनाचा एकूण खर्च असतो किंवा सरासरी खर्च असतो. सरासरी म्हणजे प्रत्येक नगासाठी येणारा खर्च. मग या ठिकाणी आपल्याला हा सरासरी खर्च दिसतोय, हा वक्र. मग याला आपण ही स्पर्शरेषा काढली असता आपल्याला हा थ बिंदू प्राप्त होतो आणि हा थ बिंदू आपल्याला काय सांगतो, अब एवढं उत्पादन घेण्यासाठी त्या उत्पादन संस्थेला अथ एवढा खर्च आलेला आहे, मात्र जी प्राप्ती झालेली आहे ती प्राप्ती मात्र जास्त झालेली आहे. या ठिकाणी आपल्याला अख किंवा आपण अख क ब ही आपली प्राप्ती आहे आणि या ठिकाणी खर्च किती आहे, अथ त ब हा आपला खर्च आहे. म्हणून या ठिकाणी अब एवढ्या उत्पादनासाठी आपल्याला खर्च अथ त ब एवढा येतो, प्राप्ती मात्र अख क ब एवढी झालेली आहे. म्हणजे आपला थ ख क त हा नफा आहे. पूर्ण स्पर्धा आहे, अल्प कालावधी आहे आणि अल्प कालावधीमध्ये त्या उत्पादन संस्थेला इथे प्राप्त होतो अतिरिक्त नफा. अतिरिक्त म्हणजेच जास्त. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जे काही विश्लेषण पाहिलेलं आहे ते तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल, पण पुन्हा या आकृतीची आपल्याला थोडीशी उजळणी करणं आवश्यक आहे. लक्षात घ्या की आपण अक्षावरती उत्पादन मोजलेलं आहे आणि अय अक्षावरती प्राप्ती आणि खर्च मोजलेला आहे. आपण इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, मी ही आकृती तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेलीच आहे की ही आकृती आपण कशी तयार झाली हे आत्ताच त्याचं विश्लेषण पाहिलेलं आहे. पण पुन्हा याचं थोडंसं विश्लेषण लक्षात घेऊया की आपण हा प्राप्तीचा वक्र अक्षाला समांतर मांडलेला होता किंवा तो समांतरच असतो. या ठिकाणी आपला सरासरी प्राप्ती सीमांत प्राप्तीचा वक्र हा निश्चित झालेला आहे आणि आपला समतोल कशा पद्धतीने साध्य होतो, तर सीमांत प्राप्तीच्या वक्राला सीमांत खर्च वक्राने खालून वर जाताना. विद्यार्थी मित्रांनो, या वाक्याला तुम्ही पुन्हा पुन्हा लक्षात घ्या की खालून वर जाताना ज्या ठिकाणी छेदलेलं असेल तिथे त्या उत्पादन संस्थेची उत्पादनाची पातळी निश्चित होते. मग आपण ही उत्पादनाची पातळी निश्चित झालेली पाहिलेली आहे की आपलं अब हे उत्पादन आपण करणार आहोत. मग या ठिकाणी आपली जी प्राप्ती आहे, प्राप्ती म्हणजे काय, आपण लक्षात घेतलं की वस्तू उत्पादित झाल्यानंतर आपण त्याची विक्री करतो आणि प्रत्येक नगाला आपल्याला बाजारामध्ये प्रस्थापित झालेली किंमत, म्हणजे आपण पाहिले वस्तूची किंमत कशी निर्धारित होते की बाजारातील असलेल्या मागणी पुरवठ्याच्या समतोलाने किंमत प्रस्थापित होते. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात जेव्हा आपण ती किंमत स्वीकारणार आहोत, ही किंमत आणि आपल्याला मिळालेली प्राप्ती ही कशी आहे, सारखी आहे. मग या ठिकाणी हा आपला समतोल साध्य होत असताना आपला खर्च सुद्धा तेवढाच आहे. म्हणजे आपण कितीही उत्पादन केलं तरी आपल्याला अतिरिक्त नफा प्राप्त होणार असतोच असं नाही, परंतु जेव्हा अल्प कालावधीमध्ये असतो तेव्हा आपल्याला अतिरिक्त नफा प्राप्त होऊ शकतो. म्हणून आपण समतोल पाहताना खर्चाचे जे वक्र इंग्रजी यू आकाराचे आहेत, तर सरासरी प्राप्तीचं वक्र लक्षात घ्या. इंग्रजी यू आकाराचा दिसतोय आपल्याला की इंग्रजी यू आकाराचा जो सरासरी खर्च वक्र आहे तो एक साधे इंग्रजी यू आकाराचा आहे, परंतु सीमांत खर्च जो आहे तो तीव्रतेने खाली उतरलेला आहे, तीव्रतेने वरती गेलेला आहे. मग हा जो वक्र आहे तो प्राप्तीच्या वक्राला ज्या बिंदूमध्ये क बिंदूमध्ये छेदलेला आहे तिथे आपला समतोल झालेला आहे आणि या समतोलावरून आपण इथे पाहतो की आपली जी प्राप्ती आहे ती प्राप्ती जास्त आहे आणि झालेला खर्च हा कमी आहे. अथ त ब हा आपला उत्पादनाचा खर्च आहे आणि अख क ब ही आपली प्राप्ती आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला थ ख क त एवढा चौकोन म्हणजे आपल्याला अतिरिक्त नफा झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथं दोन सूत्रांचा आपल्याला विचार करायचा होता किंवा हे विश्लेषण आपण समजून घेतलेलं आहे की या पूर्ण स्पर्धेच्या बाजारात अल्प कालावधीमध्ये किंमत, सरासरी खर्च, सरासरी प्राप्ती, सीमांत प्राप्ती हे सारखी असते, परंतु जेव्हा अल्प कालावधी असतो तेव्हा कमी कालावधीमध्ये जर उत्पादनाचं कार्य योग्य प्रकारे होत असेल, प्रस्थापित झालेली किंमत उत्पादनकर्त्याने स्वीकारलेली असेल, तर त्याचा जो काही खर्च आहे तो खर्च कमी होऊन त्याला प्राप्ती जास्त होते
आणि तो जो मधला पॅसेज आहे तो म्हणजे त्याचा अतिरिक्त नफा ठरतो. अशा पद्धतीने पूर्ण स्पर्धेच्या बाजारात आपल्याला अतिरिक्त नफा प्राप्त होतो. यानंतर आपण विश्लेषण पाहूया ते म्हणजे उत्पादन संस्थेला सर्वसाधारण नफा किंवा प्रसामान्य नफा कसा प्राप्त होतो. पूर्ण स्पर्धेमध्ये याआधी आपण अतिरिक्त नफ्याची आकृती पाहिलेली आहे. यानंतर आपण पाहणार आहोत पूर्ण स्पर्धेमध्ये उत्पादन संस्थेची सर्वसाधारण नफा दर्शवणारी आकृती. या ठिकाणी आपण नेहमीप्रमाणे अक्ष घेतलेला आहे. हा आपला अय अक्ष आहे. या ठिकाणी आपण उत्पादन परिमाण मोजणार आहोत. या ठिकाणी आपण प्राप्ती आणि व खर्च मोजणार आहोत. या ठिकाणी पूर्ण स्पर्धा आहे. पूर्ण स्पर्धेमध्ये आपली प्राप्ती किती असते? समान असते. सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती ही सारखी आहे. मग जेव्हा हे प्राप्तीचे वक्र अक्षाला समांतर असतात तेव्हा आपल्याला खर्च वक्राचाच विचार करावा लागतो. खर्च वक्र हे इंग्रजी यू आकाराचे खालून वरती जाणारे असतात. मग या ठिकाणी आपल्याला हा सरासरी खर्च वक्र प्राप्त होतो. सरासरी खर्च वक्र आणि हा आपला आहे सीमांत खर्च वक्र. सरासरी खर्च वक्र नेहमी इंग्रजी यू आकाराचा असतो आणि सीमांत खर्च वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली उतरत जाणारा आणि तीव्रतेने वरती जाणार असतो. मी या ठिकाणी आपलं सूत्र लक्षात घेऊया. सीमांत प्राप्तीच्या वक्राला सीमांत खर्च वक्राने ज्या ठिकाणी छेदलेला आहे तो आपल्याला बिंदू प्राप्त झाला आणि तेथून आपण ही लंब रेषा काढलेली आहे. अब एवढं उत्पादन इथे निश्चित झालेलं आहे आणि या अब उत्पादनासाठी आपल्याला जो येणारा खर्च आहे तो आहे क या बिंदूने आपण दर्शवलेला आहे. आणि त्याच ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागते की आपली प्राप्ती किती आहे. ही आपली सीमांत खर्चाची वक्राची रेषा आहे आणि ही आपली सरासरी खर्चाची रेषा आहे. या ठिकाणी समतोल लक्षात घ्या. आपला समतोल या सूत्राद्वारे होतो की पूर्ण स्पर्धेमध्ये अल्प कालावधी आहे. अल्प कालावधीमध्ये आणि पूर्ण स्पर्धेच्या कालावधीमध्ये प्राप्ती ही अक्षाला समांतर असते. सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती ही सारखी असणे हे पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी प्राप्तीमध्ये कोणताही बदल होत नाही. म्हणूनच प्रसामान्य नफा प्राप्त होतो. मग अल्प कालावधी आहे. आपण केवळ बदलते घटक बदलवू शकतो आणि कोणताही उत्पादन करता यामध्ये बदल करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला सीमांत प्राप्तीच्या वक्राला सीमांत खर्च वक्राने क बिंदू मध्ये छेदलेला आहे आणि आपल्याला खर्च आणि प्राप्ती किती झाली हे लक्षात येते. आपण अड एवढं उत्पादन घेणार अब एवढं उत्पादन घेणार आहोत. अड ही आपली किंमत प्रस्थापित झालेली आहे आणि या ठिकाणी अड कब हा आपला खर्च आहे आणि अड कब ही एवढी आपली प्राप्ती आहे. म्हणजे दोन्ही बाबी समान आहेत. म्हणून या ठिकाणी त्या उत्पादन संस्थेला केवळ प्रसामान्य नफा प्राप्त होतो. प्रसामान्य नफा. प्रसामान्य म्हणजेच काय? सर्वसाधारण नफा. सर्वसाधारण नफा म्हणजे काय? ना नफा ना तोटा. जेवढा उत्पादनाचा खर्च झाला तेवढीच प्राप्ती झालेली आहे. या चौकोनाचा अर्थच हा होतो की जेवढा खर्च आहे तेवढीच प्राप्ती आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच आपण या प्रसामान्य नफ्याच्या आकृतीचा विचार केलेला आहे. लक्षात आलंय? समजावून घ्या. आपण केवळ अल्प कालावधीमध्ये उत्पादन संस्थेचा समतोल कसा होतो या मुद्द्याचा अभ्यास करत आहोत. आणि जेव्हा अल्प कालावधी असतो तेव्हा त्या उत्पादन संस्थेला अतिरिक्त नफा प्राप्त होऊ शकतो, सर्वसाधारण नफा प्राप्त होऊ शकतो किंवा तोटा सुद्धा प्राप्त होऊ शकतो. इथे आपण जे काही प्राप्तीचं वक्र आहे तिन्ही आकृत्यांमध्ये सारखाच आहे. खर्चाचे वक्र सुद्धा सारखे आहेत, परंतु फक्त त्याच्या स्थान निश्चितीमध्ये बदल झालेला आहे आणि या स्थान निश्चितीमध्ये झालेल्या बदलामुळेच या ठिकाणी हे सर्वसाधारण नफा, अतिरिक्त नफा आणि तोटा ही प्रवृत्ती त्या उत्पादन संस्थेला प्रक्रियास येते. आपण पाहिलं की पूर्ण स्पर्धा आहे. उत्पादन संस्था प्रवेश करू शकते, तोटा झाला तर यातून बाहेरही पडू शकते. कोणताही उत्पादन करता हा प्राइस टेकर असतो, मेकर नसतो. त्याला जर उत्पादन कार्य सुरू ठेवायचं असेल सर्वसाधारण नफ्यामध्ये तो उत्पादनाचं कार्य सुरू ठेवतो. मग आपण या प्रसामान्य नफ्याची आकृती लक्षात घेतलेली आहे, त्याचं विश्लेषणही लक्षात घेतलेलं आहे. पुन्हा त्याची थोडीशी उजळणी करूया. आपण अक्षावरती उत्पादन मोजलेलं आहे, अय अक्षावरती प्राप्ती आणि खर्च मोजलेला आहे.
आपला इंग्रजी युवाकाराचा हा सरासरी खर्च वक्र आपण काढलेला आहे आणि सीमांत खर्च वक्र सुद्धा तीव्रतेने खाली उतरणारा आणि तीव्रतेने वरती जाणारा आहे. मग आपलं नेहमीप्रमाणे सूत्र आहे, सीमांत प्राप्तीच्या वक्राला सीमांत खर्च वक्राने खालून वर जाताना ज्या बिंदूला छेदलेला आहे तिथे आपला उत्पादनाची पातळी निश्चित झालेली आहे. आपण उत्पादन संस्था अ ब एवढं उत्पादन घेणार आहे इथे आपल्याला दिसतंय. मग अ ब उत्पादन झाल्यानंतर जो काही आपल्याला खर्च येतो तो खर्च आपण सरासरी खर्च वक्राच्या आधारे शोधलेला आहे. आपल्याला अ ड क ब एवढा खर्च येतोय, बरोबर. एवढं उत्पादन केल्यानंतर आपल्याला तेवढा खर्च करावा लागतो, उत्पादन खर्च. आणि हे झालेलं उत्पादन जेव्हा आपण बाजारामध्ये विकतोय त्यानंतर आपल्याला जी प्राप्ती होते ती आपण या सरासरी प्राप्तीच्या वक्राच्या आधारावरती सांगितलेली की आपल्याला जी प्राप्ती मिळते ती सुद्धा किती आहे, अ ड क ब एवढी आपली प्राप्ती आहे. अल्प कालावधी आहे, पूर्ण स्पर्धा आहे आणि अल्प कालावधीमध्ये त्या उत्पादन संस्थेला हा ना नफा ना तोटा सर्वसाधारण नफा आपल्याला प्राप्त होतो. या पातळीवरती म्हणजे हा दीर्घकालीन समतोल सुद्धा हीच आकृती असते. म्हणजे दीर्घ कालावधीमध्ये कोणता की आपण बदलते घटक आणि स्थिर घटक बदलू शकतो अशा कालावधीला आपण दीर्घ कालावधी म्हटलेला आहे. आणि दीर्घ कालावधीमध्ये नेहमी पूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक उत्पादन संस्थेला किंवा उत्पादनाला आपण इथे एक संकल्पना लक्षात घेतली होती की पूर्ण स्पर्धेमध्ये एक उत्पादन संस्था म्हणजेच एक उद्योग असतो, बरोबर. कारण का या ठिकाणी कोणतीही एक उत्पादन संस्था या किमतीवरती आपलं वर्चस्व प्रस्थापित करू शकत नाही. म्हणून ही सर्वसाधारण नफ्याची जी पातळी आहे ती आपण समजावून घेतलेली आहे. इथे पूर्ण स्पर्धेमध्ये उत्पादन संस्था केवळ प्रसामान्य नफाच प्राप्त करू शकते. आलं लक्षात? ओके.